हाय. माझा आजचा विषय जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. बरेच जण ह्याला रिलेट होऊ शकतील. मग ते नवीन लग्न झालेले असू देत किंवा अनेक वर्ष लग्नाला झालेली जोडपी असू देत. माझ्याकडे काही आलेल्या यंग कपल्सच्या केसेस च्या संदर्भात हा विषय निदर्शनाला आला आणि असंही मी बरेचदा हे ऑब्झर्व पण केलेलं आहे आसपास. तर म्हणूनच याविषयी आज बोलणार आहे आणि ते म्हणजे नवरा बायकोंच्या नात्यामध्ये कमी पडलेला संवाद म्हणू किंवा गप्पा म्हणू किंवा हे जे एक मैत्रीचं रिलेशन आहे ते म्हणूया, व्हॉटेवर. पण त्यांच्यामध्ये गप्पा फार कमी होतात किंवा बोलणं जवळपास होत नाही. असं का होतं आणि ह्याची काय कारण आणि ह्याचा परिणाम नात्यावर नेमका कसा होतो हे आज आपण बघूया. तर झालं असं की एका केसच्या संदर्भात मी प्रश्न विचारत होते एका नवीन लग्न झालेल्या मुलीला आणि त्यांच्या नात्यात बरेच प्रॉब्लेम येत होते, भांडणं होत होती. लग्नाला 1 वर्षच झालं आहे. तेव्हा मी त्यांना विचारत होते की तुम्ही टाईम स्पेंड कसा करता एकमेकांना, किती वेळ देता, क्वालिटी टाईम देता का, फिरता का, असं जनरल गप्पा चालल्या होत्या. तर तेव्हा असं कळलं की आमच्यात गप्पा सच काही होत नाहीत. आम्ही फिरतो, आम्ही हॉटेलिंग करतो, आम्ही कुठं जायचं असेल लांब फिरायला तरी जातो, पण गप्पा आमच्यात होत नाही. तर मला आश्चर्य वाटलं की मी तिला विचारलं की का होत नाहीत तुमचे कॉमन विषय, काही ना काही तर असतील, आवडीच्या गोष्टी असतील काहीतरी. ती म्हटली नाही, आमचा पहिल्यापासून मी फार बोलणारी नाही आणि तोही फार बोलणारा नाही. त्यामुळे आम्ही बाहेर गेलो लांब फिरायला कुठे, तर आम्हाला प्रश्न पडतो की तिथे जाऊन करायचं काय. थोड्या वेळानंतर आम्हाला तिथे बोर व्हायला लागतं. तर बोर होणं हा प्रकार म्हणजे खरंच गंमतशीर आहे. आणि असं जर तुमच्याच सोबत कायम असणाऱ्या माणसाबरोबर तुम्हाला होत असेल तर बघा नातं जुळणं किती पुढे जाऊन कठीण होणार आहे. तर ह्या सगळ्या नात्याचा पाया मला असं वाटतं की पहिलं तर एकमेकांमधली खूप छान अशी दोस्ती हा असतो असं मला वाटतं. प्रेम कारण आता हे अरेंज मॅरेज आहे, तर काही जणांची अरेंज मॅरेज असतात, तर त्यामुळे त्यांच्यात प्रेम निर्माण व्हायला थोडासा काळ जावा लागणार असतो. तर त्यामुळे त्याच्या आधी काय येतं तर ती मैत्री येते त्यात, आणि मैत्री आली तर त्याच्यात संवाद येतो. आणि हा संवाद किंवा ह्या एकमेकांशी असलेल्या गप्पा आजकाल तुम्ही बघाल खूप मिसिंग दिसतात आपल्याला. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलंत, हॉटेलला गेलात, तर बघा तिथे दोनच माणसं जरी आलेली असतील तरी एक 10 मिनटं गेल्यानंतर ते आपापला फोन काढतात आणि आपला फोन बघत बसतात. मी अशीही कुटुंब बघितली आहे की 3 जणं किंवा 4 जणं आलेली असतील तरी प्रत्येकाच्या हातात आपापला फोन असतो. मग ते अगदी छोटं जरी असेल तरी त्याला काहीतरी गेम लावून दिलेली असते आणि प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये असतो. कोणी कोणाशी गप्पा मारत नसतं. तर म्हणजे बघा, एक तासभराच्या समजा जेवणासाठी तुम्ही आलायत हॉटेलला, तरी पण तुम्हाला बोलता येत नसेल एकमेकांशी, तर तुम्ही घरी इतके तास जेव्हा एकत्र असता तुम्ही काय बोलणार एकमेकांशी, असं होतं. आणि हे होण्याचं मला असं वाटतं की मुख्य कारण तर हे की समोरच्या व्यक्तीविषयी तुम्हाला आस्था असली पाहिजे, समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. म्हणजे ही खरं तर ही उत्सुकता असली पाहिजे की मला मिळालेला जोडीदार कसा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याचं बालपण कसं गेलं असेल, त्याची स्वप्न काय असतील. विषय तुम्ही म्हणाल तर कितीतरी असतात. बरं, तुमचे प्रत्येकाचे दोस्त असतात हो की नाही. तर मग त्या दोस्तांशी तुम्ही जशा गप्पा मारता आपल्या जोडीदाराशी तेच तर बोलायचं असतं, काय वेगळं करायचं असतं. पण हा संवाद होत नाही असं दिसतं. आणि याचं दुसरं, जसं आस्था कमी असणं, उत्सुकता कमी असणं जाणून घेण्याची, हा जसा एक फॅक्टर आहे, तसा दुसरा एक फॅक्टर म्हणजे आजकाल मी मगाशीच म्हटलं तसं मोबाईल हा फॅक्टर. मोबाईल प्रत्येकाच्या हातात असल्यामुळे तुम्ही नाही बोललं तरी चालू शकतं. तुम्हाला जस्ट क्लिक करायचं असतं, तुम्हाला काहीतरी आयदर लाईक करायचं असतं किंवा काहीतरी स्माइली पाठवायचा असतो. संवाद मिटत चालला आहे. तर आणि दुसरं तुम्ही बघाल तर प्रत्यक्ष संवाद जेव्हा आपण साधतो तर तेव्हा त्याच्यामध्ये डोळे बोलतात, तेव्हा त्याच्यामध्ये आपले हातवारे चालू असतात, तेव्हा त्याच्यामध्ये आपली अख्खी बॉडी लँग्वेज इन्व्हॉल्वड असते त्या संवादामध्ये. हे सगळे फॅक्टर्स मिसिंग आहेत या मोबाईलमध्ये. आणि त्यामुळे तात्पुरतं काम होतं, वेळ जातो, एंटरटेनमेंट होते, पण संवाद होत नाही आहे. आणि तो ठीक आहे,
तुम्ही मोबाईलवरनं काही सोशल म्हणजे तुमच्या फेसबुकला व्हॉट्सअपला असाल संवाद साधत असाल दॅट इज ओके. तुम्हाला संवाद साधता येतो आहे. पण प्रत्यक्ष संवाद ही फार वेगळी गोष्ट आहे आणि जोडीदारांमध्ये तो असलाच पाहिजे. इथे हा महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की ही पहिली जी 5 वर्ष असतात नवरा बायकोची एंगेज होण्याची एकमेकात, तीच वर्ष त्यांच्या पुढच्या सगळ्या लाईफचा पाया असू शकतात. तर त्यामुळे त्या 5 वर्षात नातं जितकं दृढ करता येईल तितकं केलं पाहिजे. मध्ये मी एक पोस्ट लिहिलेली होती की त्याच्यात लिहिलं होतं की एकमेकांचे नातेवाईक कसे आहेत यावरनं भांडणं टोमणे मारण्यापेक्षा सुद्धा नवरा बायकोत बोलण्यासारखे खूप विषय असतात. तर तिथेही बऱ्याच जणांनी लिहिलेलं होतं की याविषयी अजून ऐकायला आवडेल. तर खरंच दुसरा कोणी शत्रू असेल तुमचा संवाद टोकण्यामागचा तर तो असतो तुझ्या नातेवाईकांनी काय केलं आणि माझ्या नातेवाईकांनी काय केलं याबद्दलच्या ज्या एकमेकांच्या तक्रारी आहेत. पण खूपदा तर ह्या तक्रारी एकमेकांच्या काही नसतात हां. ॲक्च्युली त्यांना लग्नांमध्ये काय घडतं माहीतही नसतं. त्यांना कोणीतरी फीडबॅक दिलेले असतात. आईवडील असतील किंवा अजून कोणी असतील. मग ते ऐकून आपल्या जोडीदाराशी जर तुम्ही या नात्यांमधनं भांडायला सुरुवात केलीत किंवा तुम्ही कोणाकडे गेलात आणि त्यांनी तुमचं आगत स्वागत नीट नाही केलं याच्यावरनं जर तुम्ही नातेवाईकांविषयी बोलायला सुरुवात केलीत तर तुमचे जे संवाद जरा असा सुरू होणार असतो तो त्याच्या आधीच संपून जातो आणि मग नको ते बोलणं, नको तो विषय आणि नको ते टोमणे ऐकून घेणं आणि भांडणं होणं असं होतं आणि विषय बाजूला पडतो. असं करत करत तुम्ही असं आठवून बघा की आपले विषय काय होतात नेमके आणि कुठून ते त्याचे धागेदोरे भांडणाकडे जातात आणि मग जोडीदार म्हणतो नकोच जाऊ देत. त्याच्यातनं भांडणं सुरू होणार असतील तर यात विषयी बोलायलाच नको. मला वाटतं नात्यांना नेहमीच खूप वेळ द्यावा लागतो. चांगलं घट्ट नातं रुजायला जुळायला खरंच वेळ लागतो. पण त्याची सुरुवात खूप छान अशा संवादाने होऊ शकते, मनमोकळ्या गप्पांनी होऊ शकते आणि जसं म्हणलं तसं आपले नातेवाईक, आपलं लग्न कसं झालं, आपल्या मनासारखं झालं का, या असल्या गोष्टींमध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा आपल्या दोघांच्या बालपणाविषयी त्यातल्या काही उणिवा असतील, त्यातल्या काही चांगले पॉईंट्स असतील त्याविषयी बोलता येतं. आपल्या फ्युचर प्लॅन्सविषयी बोलता येतं. तुम्हाला काही अचीव करायचं असेल त्याविषयी बोलता येतं. तुम्ही काही चांगलं वाचलं, बघितलेलं असेल त्याविषयी बोलता येतं. त्याच्या थ्रूसुद्धा माणसाला जाणून घेता येतं. म्हणजे एखादी विशिष्ट फिल्म, एखादं विशिष्ट पुस्तक हे तुमचं आणि त्याचं आवडतं असेल तर तुम्हाला कळू शकतं तुमचे विचार एकसारखे आहेत किंवा नाही आहेत. अशा पद्धतीने संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो जर साधायचा असेल तर कधीकधी फोनला पण बाजूला ठेवलं पाहिजे. एकमेकांसाठी डेडिकेटेड वेळ काढला पाहिजे आणि हे मला वाटतं कुठच्याही एज ग्रुपसाठी आवश्यक आहे. तर तुमचं नातं अधिक चांगलं, दृढ आणि घट्ट व्हायला मदत मिळू शकेल. तर संवादावरचा हा आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी इथेच थांबते. बाय.